चिंतनात निवडलाय की ज्या अभंगात तुकाराम महाराज आपल्या शेवटाचा गोड असा परिहार देत आहेत. आमचं जीवन कसं झालं, शेवटापर्यंत कसं गेलं. ऐका बरं मंडळी, आपण ज्या लोकात राहतो त्या लोकाचं नाव मृत्यू लोक आहे. त्या लोकाचं नाव काय आहे? मृत्यू लोक आहे. आणि इंद्र जो राहतो त्या लोकाचं नाव आहे अमरपुरी. अमरपुरी. आजी ओस अमरावती है ना. अमर राहतात, देव राहतात, म्हणून त्याला काय म्हणतात? अमरावती, अमरपुरी म्हणतात. ती आहे अमरपुरी, हा आहे मृत्यू लोक. पण एक सांगू का, अमरपुरी नावाला अमरपुरी, तिथे त्यांना बी मरावत लागत. त्याला सुद्धा काय व्हावं लागतं? तवतया पुण्याची पावटी सरे, इंद्रपणाची उटी उतरे, आणि येऊ लागती माघारे मृत्यू लोका. त्याच्याही परचा लोक आहे सत्य लोक, की जिथे ब्रह्मदेव राहतो त्या ब्रह्मदेवाला सुद्धा मरावं लागतं. आ ब्रह्मभुवनान लोका पुनरावर्ती नोर्जुन, थोरवेचे मान पाहे पा, जो सृष्टी बीजाचा साठोपा, तोही पुनरावृत्तीच्या मापा शिग झाला. ब्रह्मदेवाला मरावं लागतं, इंद्रचंद्राला मरावं लागतं. मग मला सांगा, ज्या लोकाचं नाव अमर लोक आहे, ज्या लोकाला म्हणतात देवांचा लोक, त्या देवांना मरावं लागत, तर येर ते पामर जीव किती. मग तुम्हाला आम्हाला मरावं लागणार नाही का? मरावंच लागतं. या मृत्यू लोकात प्रत्येकाला मरावं लागत. हो. आता हा काय आहे? स्टँड आहे. कशाचं आहे? लोखंडाचे. तुम्हाला काय वाटतं याला मरण नाही का? याला सुद्धा मरण आहे. आता थोडे दिवस इथं राहील, सिस्टीमवाले याची काळजी घेतील, काही दिवसांना असं होईल, हो हे रॉड जरा गंजल, हा टाकून देईल, आणि गंजून गंजून याची एके दिवशी काय होईल? माती होईल. म्हणजे याची सुद्धा माती आहे आणि तुमची आमची सुद्धा माती आहे. या मृत्यू लोकात प्रत्येकाचा शेवट आहे. त्यात मानव योनीचे जे शेवट आहेत त्याच्यात 8 प्रकार आहेत. 8 प्रकारानं शेवट होत असतो. किती प्रकार आहेत? 8. त्या जीवाचे 4 आहेत आणि महात्म्याचे 4 प्रकार आहेत. जीव 4 प्रकारानं मरतो. काही लोकांची हत्या होते आणि ते मरतात, काही लोक आत्महत्या करतात आणि मरतात, काही अकाली मृत्यूला सामोरे जातात आणि काही नैसर्गिक मृत्यूला सामोरे जातात. जीवाची किती मरण? 4 प्रकारची मरण. हत्या, आत्महत्या, अकाली मृत्यू आणि नैसर्गिक मृत्यू. सत्पुरुषांचे 4 प्रकार आहेत. सत्पुरुषांचे 4 प्रकार आहेत. आत्मत्याग, आत्मसमर्पण, आपलं समाधी आणि दिव्य निर्याण. 4 प्रकार साधूचे आणि 4 प्रकार जीवाचे. जीवाचे पहा, काही लोकांची हत्या होते आणि सध्याच्या काळात कोण हत्या करील आणि कोणाची करील सांगता येत नाही. हो. आपल्या नाशिक जिल्ह्यातच गावाचं नाव नाही सांगत, घटना घडली. घरातल्या सगळ्यांना झोपीचं औषध पाजलं आणि 2 पुरी एका दिवशी पळून गेले. घरातल्या सगळ्यांना काय केलं? झोपीचं औषध खाऊ घातलं आणि गेल्या. हे तरी बरं. त्या चंद्रपूर जिल्ह्यात अशी घटना घडली, नवीन लग्न झालेल्या सुनानं सासू, सासरा, ननंद, तिचा नवरा आणि तिचा पोरगा, आणि नवऱ्याला जेवण वाढलं होतं पण मित्राचा फोन आला म्हणून ते ताट सोडलं निघून गेला. ते वाचला, नाही तर 5 जणांच्या जेवणात विष कालवलं, मारली, निघून गेली. कोण कोणाची कशा करता हत्या करेल सांगता येत नाही. काळ एवढा निष्ठुर होत चाललाय आणि याला बहुत प्रमाणात कारणीभूत मोबाईल आहे. ध्यानात ठेवा, ज्या गोष्टी कानावर यायला नाही पाहिजे त्या गोष्टी काय यायला लागल्या? कानावर नाही, बघण्यात यायला लागल्या. माणसं निष्ठुर होत चालली, निष्ठुर होत चालली. संभाजीनगरला साहेब 50 रुपयासाठी माणूस मारून टाकलाय. किती रुपयासाठी? फक्त 50 रुपयासाठी. बेकार आहे, जाऊ द्या, तो विषय आपल्याला जास्त हाताळायचा नाही. हत्या. दुसरा प्रकार आहे, काय का लोक कंटाळतात जीवनाला. मरण भले परी काय अवकाळायशी. आणि एका भ्रमामध्ये राहतात. एकदा या शरीरातून सुटलो म्हणजे मी सुटलो, असा त्यांचा काय भ्रम आहे. पण ऐकलं का? आता तू सुटला, आता तू सुटला. काय असतं, जेव्हा माणूस व्याजानं पैसा आणतो ना तेव्हा वाटतं आता टेन्शन मिटलं. एखाद्यानं लय तकादा लावला, काय कर, दे 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 दे, तकादा लावला, गेला सावकाराकडे. सावकाराकडून काय आणले? व्याजानं पैसे आणले. ह्याचा तकादा संपला. माणसाला काय वाटतं? कटकट मिटली बाबा एकदाची. मिटली का वाढली? मिटली का वाढली? आता 50,000च कर्ज होतं. थोडे दिवस थांब, त्या सावकारानं काय इंटरेस्ट न दिले तुला माहिती. व्याजा सगट पुन्हा फेडावं लागत.
तेव्हा मिटल्यासारखं वाटतं पण मिटत नाही. तसंच आहे, आत्महत्या करणाऱ्याला वाटतं दुःख संपल्यासारखं वाटतं, पुढं व्याजा सगट नियती वसूल करते. पण आत्महत्यासारखं जगात कोणतंच पाप नाही. शास्त्र तर असं सांगतं, एखादा जर आत्महत्या करून मेलं तर त्याच्या अंत्यविधीला जाऊ नये म्हणे. सुभाष महाराज कठीण आहे. आत्महत्या जो करून मेला त्यांच्या अंत्यविधीला सुद्धा जाऊ नये, कारण जो त्याच्या अंत्यविधीला जातो त्याचा पाप त्याच्या बोकंडी बसतो. पाहुण्यातला आलं, दुसऱ्या दिवशी दारावर जाऊ आणि म्हणत जाऊ काल मला जमलंच नाही, काय करता मग? आणि काही ठिकाणी जावंच लागलं तर बघा आता तुमचं मी काय करू आता त्याच्या. इतकी बेकार आहे आत्महत्या. आत्महत्यासारखं पाप नाही. पण काही लोक म्हणतात सुटलो बाबा एकदाचा, आत्महत्या करतात आणि आपल्या जीवनाचा शेवट करतात. काहीच्या वाट्याला अकाली मृत्यू येतं, मरायचं वय नसतं. त्यांची समाजाला गरज असते, ज्यांची परिवाराला सुद्धा गरज असते, तो माणूस असावा असा वाटतो, पण एखाद्या अपघाताने एखाद्या आजाराने त्याचं जाणं घडतं. मला वाटतं अण्णाच्या वाट्याला तसं मरण आलं. अल्पशा आजारात अण्णाला जावं लागलं. त्यांची गरज गावाला होती, त्यांची गरज घराला होती, त्यांची गरज मुलाला होती, त्यांची गरज मुलीला होती, त्यांची गरज पत्नीला होती, त्यांची गरज त्यांच्या आईला सुद्धा होती. असो पुढं बोलू आपण. असते गरज, पण करता काय त्यांचं प्रारब्ध तसं. हा मृत्यूचा तिसरा प्रकार आहे. ह्याला काय म्हणतात? अकाली मृत्यू. एखाद्याला नाही हत्या केली, नाही आत्महत्या झाली, नाही अकाली मृत्यू आला, एकदा शरीर वृद्ध झालं, माणसाला मरावंच लागतं की नाही? जिने तोची वरी माप भरे, माप भरलं की जावं लागतं. म्हणजे हा नैसर्गिक मृत्यू झाला. हे झाले 4 प्रकारचे आपले मृत्यू. आता सत्पुरुषाचे 4 प्रकारचे मृत्यू पहा. एक असतो आत्मत्याग. हो बाळासाहेब तुम्हाला लवकर कळत. संतारा, बरोबर ना? इच्छा मरण हे आता ह्यांच्या समाजात अजून आहे, बरोबर ना? आहे. किंवा तो शास्त्रीय विधी पण आहे, पण शासन त्याला काय देत नाही, परवानगी देत नाही. म्हणजे काय करायचं? अन्न पाण्याचा त्याग करायचा आणि देवाचं चिंतन करत बसायचं, आणि एक दिवशी काय येतं? मग मरण येऊन जातं. ह्याला आत्मत्याग म्हणतात. विनोबा भावे नाव फार मोठं आहे, त्यांनी सुद्धा आत्मत्याग करून टाकला. हो, पण काही खाऊन नाही, अन्न पाण्याचा त्याग करून देवाच्या चिंतनात काळ घालवणं, हा आत्मत्याग. तुम्हाला ही आत्महत्या आहे का? आत्महत्या नाही आहे, हा आत्मत्याग आहे. आत्मत्याग. आत्मसमर्पण एक असतं. शूराचं आत्मसमर्पण आणि साधूचं आत्मसमर्पण. आपल्याकडे कथा आहे, वृत्रासूर काही केल्या मरेना, फार मोठी कथा आहे, पण वेळ कमी आपल्याकडे. मग या वृत्रासूर मरेल कशाने? सांगितलं याला वरदान आहे, ज्या शस्त्रानं अजून कोणीच मेलं नाही अशा उच्चिष्ट शस्त्राने हा मरणार आहे. इंद्राच्या आपलं भगवंत विष्णूकडे गदा आहे, गदेनं अनेक मेले, चक्रानं अनेक मेले, त्रिशूळानं अनेक मेले. असं कोणतं शस्त्र आहे बाबा ज्या शस्त्रानं अजून कोणीच मेलं नाही? मग सगळ्यांनी सांगितलं साधूच्या हाडानं अजून कोणी मेलेलं नाही. मग दधीची ऋषीकडे सगळे देव गेले. कोणाकडे? दधीचीकडे. आणि मग दधीची ऋषीने सांगितलं काय हरकत नाही, मी माझी हाडं देतो. दधीची ऋषीने प्राणायाम केला, आपले प्राण ब्रह्मरंध्रात आणून ठेवले, ब्रह्मरंध्रात आणून ठेवले. आणि नीलगाय असते ना, ज्याला काही भागात रोहिण्या म्हणतात, ती नीलगाय, त्या नीलगायीनं त्यांच्या शरीराचे तुकडे काढून काढले आणि त्याचे जे हाड बनलं त्या हाडानं मग तो वृत्रासूर मारला. म्हणजे आता या दधीची ऋषीनं काय केलं? जगाच्या कल्याणाकरता देह कष्टविती परोपकारे दिलं. हे आत्मसमर्पण साधूचं. शूराचं सुद्धा आहे. पक्क माहिती आहे. हो, पक्क माहिती आहे. आणि मला वाटतं आपण ज्यांच्या घरी आज सेवा करतो आहोत, अण्णांचे एक चिरंजीव सोपानराव हे काय आहेत? देशसेवेमध्ये रत आहेत, तत्पर आहेत, देशसेवेत आहेत, मिलिटरीमध्ये आहेत ते. ऐका, शूराला पक्क माहित असतं ही जर राईन मी ओलांडली, पुढे गेलो तर शस्त्र येऊ शकतं, बाण येऊ शकतो, माझा जीव जाऊ शकतो, पण शूर त्याला सुद्धा सामोरा जातो. तुम्हाला कारगिल युद्धातली घटना सांगतो मंडळी. नुसत्या कारगिल युद्धावर मी 1.5 ते 2 तास बोलू शकेल साहेब, एवढं भांडवल आहे. पण ऐका, त्यात एक घटना अशी आहे,
आता मला फक्त त्या मेजरचं नाव आठवेना. जेव्हा टायगर हिलवर जेव्हा शिमला करार तोडून परवेज मुशर्रफ सेनाप्रमुख पाकिस्तानचा त्याने आपलं सैन्य पाठवलं आणि 3 टेकड्यावर पाकिस्तानचा तंबू त्यांनी ठोकला. एका चरवाहा म्हणजे मेंढपाळाने येऊन सांगितलं सौरभ कालिया गेला. पहिल्या टोळीमध्ये पहिला गेलेली आहुती सौरभ कालियाची. सौरभ किती त्याला टॉर्चर करून मारलं. त्याच्या शरीराचे 19 तुकडे तोडले होते. नाक तोडलं, कान तोडलं, त्याची लघवीची जागा तोडली. इतकं टॉर्चर करून त्या सौरभ कालियाला मारलं. ती घटनाक्रम पुढे होत एक असं झालं, पाकिस्तानचे कॅम्प होता आणि त्या बाजूला आपल्या सैन्याने कॅम्प मांडला आणि त्यांना सांगितलं आपल्या वॉकी टॉकीवरून वायरलेसनं, काय तुम्ही बॉम्ब टाका. तुम्ही काय करा, बॉम्ब टाका. कशावर? पाकिस्तानच्या कॅम्पवर. पण ते म्हटले रडारवर त्यांचं लोकेशन येत नाही. ऐका बरं शूर काय असतो. ते म्हणे येत नाही त्यांचं, आमचं येतंय का? हो म्हणे तुमचा संपर्क होतोय, टाका म्हणे आमच्यावर बॉम्ब टाका म्हणे, कारण ते आमच्या शेजारी आहेत, आम्ही बी मरू पण त्यांना घेऊन मार. इकडे मेजरनं ते निर्णय घेतला नाही ते सोडून द्या, पण त्या शूराचं काय समर्पण आहे आपल्या करता. आम्ही 5-7 जण आहेत म्हणले, आमचं लोकेशन सापडते ना, आम्हाला टार्गेट करून तुम्ही मिसाईल सोडून द्या म्हणले, आमच्या बाजूलाच ते आहेत म्हणले, आम्ही बी मरू आणि ते बी मरतील म्हणले. हे कीर्तना सांगायला बरं वाटतं, ऐकायला बरं वाटतं. आजची स्थिती आहे पाकिस्तानमध्ये, ऐकताय ना, पाकिस्तानमध्ये 7,000 सैन्यांनी राजीनामा दिलाय. त्यांना आता काय दिसायला लागले? युद्धाची चिन्ह दिसायला लागली. युद्धाच्या उंबरठ्यावर आता पाकिस्तान आलाय हे दिसतंय. 5,000 सैन्यांनी राजीनामाच दिला आणि त्या देशाचे जे संरक्षण मंत्री आहे, कुठलचे? पाकिस्तानचे, त्यांनी घरदार घेऊन कॅनडाला निघून गेलाय. म्हणजे बोलायला गोड वाटतं, पण सोपं नाहीये. पण शूर करतो. हे जे त्याचं आहे ते आहे आत्मसमर्पण. निवृत्तीनाथ, ज्ञानोबाराय, सोपान काका यांची आहे समाधी आणि जगद्गुरु तुकोबारायचा आहे महानिर्याण. एक सांगतो मंडळी, काहीला पुढचे 4, काहीला आधीचे 4 कोणते का प्रकार होईना येतात आणि या शरीराचा शेवट करावाच लागतो. तात्पर्य प्रत्येकाचा शेवट ठरलेला आहे. आया है सो जाएगा, राजा रंक फकीर, कोई सिंहासन चढ गया तो कोई बंधा जंजीर. होणाराचे शेवट. पण ऐकलं का, शेवट होणं हा जरी निसर्ग असला, म्हणजे कोटी सांगतो तुम्हाला, शेवट होणं हा निसर्ग आहे. माझा शेवट झाला नाही पाहिजे हे म्हणणं आपलं, अजून बोलतो जरा एका कोटीत करतो, याला ह्याच मुद्द्याला कोटीत फिरवतो. शरीराचा शेवट होणं ही प्रकृती आहे, माझा शेवट झाला नाही पाहिजे हे म्हणणं विकृती आहे, आणि आपला शेवट गोड करणं ही आपली संस्कृती आहे. विठाला विठाला शरीराचा शेवट होणं ही प्रकृती आहे. तुम्ही किती जपा, याचा शेवट काय ठरलेला आहे. विपाया गी माझी पडे तरी भस्म होणे उडे, झाले श्वानावर पडे तरी ते विष्ठा, या चुके दो ही काजा तरी कुर्मीचा होय पुंजा, हा परिणाम कपित ध्वजा कश्मलू गा. ज्ञानोबारायची भाषा आहे. शेवट ठरलेला आहे, तुम्ही याला किती जपून ठेवा. आता उदाहरण सांगायला मला वेळ कमी आहे. मायकल जॅक्सन सारखा माणूस 140 वर्ष जगायची इच्छा ठेवणारा, कोट्यावधी रुपये केवळ शरीराच्या संरक्षणाकरता खर्च करणारा, वयाच्या 42व्या वर्षी त्याला जावं लागलं. ही प्रकृती, जावंच लागतं. तुम्हाला काय वाटतं? आता वाजले आपले बरोबर 11:15, आपण 10 वाजता मंडपात आलो असं गृहीत धरू. किती वाजता? 10 वाजता. आता किती तास झाले मेघराज महाराज आपल्याला येऊन? 1.25 तास झाला. ह्या 1.25 तासात काय झालं? ह्या 1.25 तासात काय झालं? ह्या 1.25 तासात आपण मृत्यूच्या जवळ गेलोय. आम्ही काय केलं? तरी याची स्थिती जे नासत जाय क्षण क्षणा प्रती ठरलेला आहे. ही प्रकृती.
मी सुरुवातीला बोलू, जिथं लोखंडाचं आयुष्य संपतं, जिथं दगडाचं आयुष्य संपतं, दगडाचंही विशिष्टच आयुष्य. बघा कन्स्ट्रक्शन लाईन मध्ये लोक म्हणतात कॉन्क्रीट 100-125 वर्ष टिकतं, पुन्हा त्याला पाडावंच लागत. मला एक प्रश्न लय मोठा पडतो, लय मोठा पडतो. काय? सध्या माणसानं डोंगर संपवले, बिल्डिंग उभ्या केल्या, आहे का नाही? काय जाळ झाले बिल्डिंगचं, डोंगर सपाट केली आणि त्याच्या काय केल्या, बिल्डिंग तयार केल्या. पण 100-125 वर्षानं जेव्हा बिल्डिंग पाडायच्या ठरतील, एवढा मलबा टाकायचा कुठं? टाकून महाराज आपल्याकडे शेत जाते. तुम्ही ह्या भ्रमात राहू नका, आमच्याकडे खूप रान अजून शिल्लक आहे. भविष्य एवढं कठीण आहे. जगातला एक भारत देश असा आहे, या अरे बापरे, विठाला 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 अचानकच कृपा केली बाबा. दुसरी असती तर धाड म्हणलो असतो मी. रामकृष्ण. आदरणीय अण्णांची उपस्थिती, टाळ्या वाजून सर्व अण्णांचं स्वागत करू, नमस्कार करतो महाराज. विचार सांगत होतो, जेव्हा बिल्डिंगी पडतील तेव्हा त्या टाकायच्या कुठं? टाकून आमच्या शेतात. अरे कमी क्षेत्रफळ मध्ये आपलं देशाचं क्षेत्रफळात 8वा क्रमांक आहे जगात. कितवा? 8वा. आणि लोकसंख्येमध्ये जगात 1 नंबर. आम्ही चीनलाही मागे टाकले आता. सामान्य आहेत काय आम्ही? असो. हो. आणि याच्यात सगळ्यात मोठी देण चांदभाई, पाशाभाई, बिस्मिल्ला खान, अशफाक यांचे उपकार जास्त आहेत. असो, तात्पर्य एक आहे, अवघड आहे. पण दगडाचं सुद्धा आयुष्य कन्स्ट्रक्शन मध्ये सांगितलं 125 वर्ष कॉन्क्रीट. आणि दगडाला काय आयुष्य देतात ते 1000 वर्ष. मंदिराला काही होणार नाही, पण 1000 वर्षांना काहीतरी होईलच का नाही? झिजतील काय नाही दगड. मग जिथं दगडाला मरण आहे तिथं आपल्याला नाही का? ही प्रकृती आहे. मला मरण आलं नाही पाहिजे, माझा शेवट झाला नाही पाहिजे, हे विकृती आहे. अशा विकृतांची यादी फार मोठी आहे. हिरण्यकश्यपू, हिरण्याक्ष, सुंद, उपसुंद, हे आम्हाला मृत्यू नको या मार्गाला लागले. ही विकृती आहे. पण आपलं शेवट, आपलं मरण चांगलं झालं पाहिजे, ते गोड करता आलं पाहिजे, ही मात्र आपली संस्कृती आहे. पण महाराज, मृत्यू गोड करणं म्हणजे नेमकं काय? त्याचे 2 प्रकार सांगतो ना, अभंगात प्रवेश करतो. खरं तर अण्णा आल्यामुळे वेदांताचा विचार सांगावा लागेल. आपल्याकडे शरीराच्या मरणाला एक मरण म्हटलं जातं आणि जीवदशा संपणं याला एक मरण म्हटलं जातं. विठाला 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 विठाला. काय? शरीराचा शेवट आणि जीवदशेचा शेवट, हे 2 प्रकारचे शेवट आहे. शरीराचा शेवट काय? हो, जैसे जीर्ण वस्त्र सांडीजे, नूतन वस्त्र वेडीजे, तैसे देहांतरा ते स्वीकारीजे चैतन्य नाथे. हे चैतन्यनाथ म्हणजे कोण? हे जीव चैतन्य. जीव चैतन्य हे काय करतं? हे शरीर, या शरीरातला कर्मभोग संपला आणि हे शरीर जीर्ण झालं की हे शरीर, जसं जुना कपडा माणूस टाकतो, काय वासांसी जीर्णानी यथा विहाय नवानी गृह्णाती नरोपरानी तथा शरीरानी, शरीरी जो आहे विहाय जीर्णान अन्यानी संयाती नवानी देही. देही जो आहे, जो जीव नवे नवे देह काय करतो? धारण करतो. जीवदशा संपत नाही, जीवदशा संपत नाही. जीवदशा किती किती त्याचं प्रारब्ध किती जन्माचं आहे काय माहीत, आणि तो कोण्या जीवदशेत, कोण्या योनीमध्ये कोणता प्रयत्न करेल आणि जीवदशा संपवल आणि मग हे परंपरेचा विच्छेद करेल, हे त्याच्या प्रारब्धावर आणि प्रयत्नावर अवलंबून आहे. जीवदशा संपत नाही. मग काय होतं? माणूस हे शरीर टाकतं आणि दुसऱ्या शरीरामध्ये जातं. आणि आपली पुनर्जन्म आहे ना आपल्याकडे. तुमच्याकडे पद्धती की नाही मला माहित नाही. आपल्याकडे माणूस जर मेला, त्याच्या नावानं घरात दिवा लावतात. काय लावतात? दिवा. आणि त्याच्या भोवती असं पीठ टाकतात बघा. काय टाकतात? पीठ. आणि अंत्यविधी करून आले आणि दुसऱ्या दिवस सकाळ झाली की उठल्या उठल्या बाया आधी त्या पिठाजवळ जातात आणि काय बघतात? त्याच्यावर चिन्ह कशाचे आहेत, त्याच्यावर चिन्ह कशाचे आहेत. आणि ते जे चिन्ह पडले, मग आपल्याकडे समजत काय? तो त्या गतीला लगेच जात नसतो, त्याला वर्ष लागत असतं, तो बागनेराळा. पण बायाची भाबडी कल्पना आहे. बरं, त्यातही गंमत अशी आहे, ते चिन्ह
पोरीला वेगळे दिसतात आणि सुनाला वेगळे दिसतात. हा पोरगी म्हणते माय बघा ना निव्वळ माणसाचे पाय दिसले. काय दिसले? निव्वळ माणसाचे पाय दिसले अशी म्हणते. आणि पोरगी बाजूला जाते आपली. जर ती सून जर तिचं प्रेम सासऱ्यावर नसेल तर ती बाजूला जाते. आईला फोन करते, आई काल किती वाजता पोहोचली? पोहोचले बाई 8 वाजता. मरताना बी डंगरेनं तर असंच द्याला तसा म्हणते. कोण? ती वीण. ती वीण. म्हणून अण्णा माझं स्पष्ट मत आहे, हे वर्ष श्राद्धाला 10व्याला 13व्याला 3 प्रकारचे लोक जमा होतात. महाराज लोक, पुढारी आणि पाहुणे. पण त्या माणसाच्या प्रेमाकरता किती जमी होतात लय मोठा प्रश्न आहे. पाहुण्याच्या डोक्यात भेट असते. काय द्यावं लागन? भेट. पुढाऱ्याच्या डोक्यात नोट, आपलं वोट, आपलं मतदान मिळालं पाहिजे. पाहुण्याच्या डोक्यात भेट, पुढाऱ्याच्या डोक्यात वोट आणि आमच्या डोक्यात नोट. त्या माणसाकरता कोण जमा होत? कोण जमा होत? हे ऐकायला बरं वाटत नाही तुम्हाला बी ना आम्हाला पण वस्तुस्थितीला काय करता येत नाही. प्रेम मारता मारता त्रास दिला म्हणते. मग ती हळूच म्हणते, का ग पाय कशाची उमटले? वीण कोणाला विचारायला लागली तसं, पाय कशाची उमटले? हा काय टुकराचे टुकराचे. म्हणजे पुरीला दिसले माणसाचे, हिला दिसले डुकराचे, कोणाला दिसतात पाखराचे. अवघड असतं ते, अवघड असतं. हा सोडला देह आणि दुसऱ्या देहात गेला. हा शेवट जीवाचा, आपले शरीराचा झाला, जीवाचा नाही झाला. पण ऐकलं का, माणसानं जीव दशेचा शेवट केला पाहिजे. कारण या देश शरीरामध्ये ते करता येतं. तैसे येण्याची शरीरे शरीरा येणे सरे किंबहुना येर झारे जीवा आपलं चिरा पडे. म्हणून बघा ना महात्म्याची भाषा कशी. शरीर अजून जिवंत आहे तरी ते म्हणतात, काय म्हणतात? मर नाही आधी राहिलो मरोनी, मर नाही आधी राहिलो मरो, मर नाही आधी राहिलो मरोनी, 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 मर याचा आधी शरीराचा शेवट व्हायच्या आधी आम्ही जीवदशेचा शेवट केला. आणि हे महत्वाचे.
नाहीतर तो का म्हणे माळ गुंतली रहाटी, दृष्टांत लय गोड दिला. हे जुन्या काळात विहिरीतलं पाणी काढण्याची माध्यम होती. मोठ रहाट गाडग काय असायचं, असं एक चाक असायचं आणि त्याला गाडगे बांधले जायचे. कोणाला? त्या रहाट गाडग्याला. आणि ते रहाट गाडगं काय उतरायचं, फिरत असं फिरायचं. आणि मग ते गाडगर जाताना रिकामा असायचं, पाणी भरायचं, बरोबर त्या खाचेमध्ये बसायचं आणि जेव्हा वर यायचं त्याचं पाणी थारोळ्यात पडायचं, पुन्हा खाली जायचं, भरायचं पुन्हा यायचं, भरायचं पुन्हा यायचं. म्हणजे कसं, मनुष्य जन्मामध्ये कर्म करायचे, कर्माचं गाठोडं निर्माण करायचं, 4,84,000 योनी फिरायच्या, हो ते कर्म संपवायचं. म्हणजे काय, ते परागदर्शिना हा प्रत्येक तत्वबोध विवर्जित. परागदर्शिना म्हणजे बहिर्मुख असणारे, पराग म्हणजे बाहेरचं पाहणारे, परागदर्शिना. अजून प्रत्येक तत्वबोध विवर्जित, प्रत्येक असणारा आत्मा या तत्वाच्या बोधानं विवर्जित असणारे. करतात काय, कुर्वते कर्म भोगाय आणि कर्म कर्तृंच भुंजते. कारण भोगा करता कर्म करतात, भोगा करता कर्म करतात आणि भोग भोगत पुन्हा कर्म वाढून ठेवतात. त्यांचे ऋण नाही फिटले मागील, पुढे भांडवल जोडत येते. आणि असं 84 लक्ष योनी फिरतच राहतो, जीव फिरतच राहतो. पण त्याच गाडग्यातलं एखादं गाडगं जर फुटलं, फुटोनिया गेला कुंभ, झालो निष्काम स्वयंभ. त्यातलं जर एखादं गाडगं फुटलं, ते मात्र त्या चक्रातून बाहेर पडतं. म्हणजे जीव दशा संपली की 84 लक्ष योनी फिरावं लागत नाही. येणे न घडे रे, जाणे न घडे रे, पुनरपी जननम पुनरपी मरणम, हे संसारे, या संसारात पुन्हा त्याला यावं लागत नाही. याला म्हणतात जीव दशेचा शेवट करणं. आणि तो जिवंत असून करता येतो. नाही तर या अभंगातली भाषा संभवलीच नसती. शेवट होतो मला आणि माझा बहु गोड झाला. समजा मी म्हणायला लागलो, ऐकलं का, ऐकलं का, मी उमेद दशरथ आहे, ऐकलं का, मी उमेद दशरथ आहे. आपल्या अंत्यविधीला लय लोक जमले होते. आपला अंत्यविधी लय जोरात झाला आणि मग आपल्या अंत्यविधीला चंदनाची लाकडं आणली होती खास. ऐकून घ्याल तुम्ही दोनच म्हणा, एक तरी भूत असलं पाहिजे, नाही तर डोक्यावर पडलं पाहिजे येता. ज्याचा शेवट झाला तो बोलायला कसा शिल्लक राहील. पण हे फरक काय, हा शेवट जीव दशेचा आहे, हा शरीराचा नाही. म्हणून जीव दशेचा शेवट झाला आणि शरीराचा शेवट अजून व्हायचा बाकी आहे. ज्याला वेदांतामध्ये जीवन मुक्ती सिद्ध झाली, ब्रह्मज्ञान झालं, जीव दशेचा बाद झाला, अजून त्याला प्रारब्ध क्षयाची आता तो वाट पाहतोय. आणि मग एकदा प्रारब्ध क्षय झाला, तस्य प्राणान उत्क्रामन्ते तत्रैव समविलीयन्ते, असं त्याचं निर्याण सांगितलं त्या जीवनमुक्त महात्म्याचं. मग तो विधेय कैवल्याला प्राप्त होतो. जाऊ द्या, मग असा शेवट झाला जीवदशेचा. पण ऐका ना, काही लोकांचा जीवदशेचा शेवट, योग्याचाही जीवदशेचा शेवट होतो. तोही वृत्ती अधिष्ठानात लीन करून आपलं जीवन पूर्ण करतो. योगी कसं करतो ऐका. माता मौलीनं तुम्हाला लवकर लक्षात येईल. शास्त्र विज्ञानाची कशी सांगड आहे पहा. जेव्हा लेकरू जन्माला येतं त्याच्या टाळूचं छिद्र कसं असतं, नरम असतं ना. मग तुम्ही काय करता, रोज तेल भरून 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 ते टाळू काय करता, निब्बर करता, बरोबर ना. टाळू काय केली, निब्बर केली जाते. बरं त्या टाळूला फार जपलं जातं ती निब्बर होईपर्यंत, ते नारळ टणक होईपर्यंत. मुळात सगळं शरीर चांगलं आणि ती टाळूच अशी ढिल्ली काय असते माणसाची. कारण भ्रूणशास्त्र आहे, भ्रूण म्हणजे गर्भशास्त्र आहे, की मुलगा बाईचा गर्भ जेव्हा 7 महिन्याचा होतो, कितवा 7 महिन्याचा, तर 7व्या महिन्यामध्ये तो जीव त्या गर्भातल्या पिंडाचा, त्या देहाच्या, ही जी मूर्धा आहे ह्या मूर्धेचा भेद करून शरीरात प्रवेश करतो. आपला जीव कुठून शरीरामध्ये जातो, ह्या टाळूमधून जातो. मग योगी काय करतो, योगी काय करतो, इथून जर प्रवेश झाला असेल, ज्या दारानं आलं त्या दारानं गेलं की माणसाचं, हो ऐका, पुढच्या दारानं आला, पुढच्या दारानं गेला सज्जन, पुढच्या दारानं घुसला, मागच्या दारानं गेला लफडेबाज, मागच्या दारानं आला, मागच्या दारानं गेला चोर. विठ्ठला विठ्ठला. मला याचा विस्तार करायचा नाही. या दारातून मग योगाचं निर्याण असं सांगितलं की नाही नामदेव महाराज, की तो योगी ब्रह्मरंध्राचा या मूर्धाचा भेद करून
बाहेर निघून जातो. चला, हा योग्याचा आहे. ज्ञानाचा कसा आहे बोलून गेलो श्लोक मी. श्रुतिवचन तस्य प्राणान उत्क्रामन्ते तत्रैव अत्रैव समविलीयन्ते. हे झालं ज्ञानाचं. पण भक्ताचा देह कसा जातो? भक्ताचा देह कसा जातो? वा, ऐका. देह वैकल्याचा वारा जने लागेल या सुकुमारा, म्हणून आत्मबोधाच्या पांजेरा सुयेतया ते. आत्मबोधाच्या पिंजऱ्यात ठेवतो. अजून ते ऋणवय पण दे कोणी अंगी, मी आपल्याची उत्तीर्णत्वा लागी, भक्ताची तनुत्यागी परिचर्या करी. निघाले महाराज. भगवान पांडवाचं युद्ध संपलं, निघाले. आणि जाता जाता कुंती म्हणते, कृष्णा राहना 4 दिवस. देव आत्याच्या आग्रहानं 4 दिवस राहिला. कोण? कृष्ण. राहण्याची 2 कारण होते. आत्याचा आग्रह होता आणि दुसरं, अरे आता उत्तरायण आले. आता काय आले? उत्तरायण आले. आणि भीष्म माझी काय पाहतायत? वाट पाहतायत. बरं, धर्माला सुद्धा शोक निर्माण झालाय की आपल्या परिवारातली एवढी माणसं मी मारली, त्याच्या शोकाचं शमन करायचंय. गंमत पहा, अर्जुनाला बोध कोणी केला? कृष्णानं. म्हणजे ज्याची इच्छा नव्हती ऐकण्याची, अहो 10व्या अध्यायापर्यंत त्याला काही कळत बी नव्हतं. कोणाला? अर्जुनाला. उगाच बघून भूय एव महाबाहू शृणु मे परमं वचः, भूय एव महाबाहू शृणु मे परमं वचः. ऐक अर्जुना, ऐक अर्जुना, ऐक अर्जुना. मग 18व्या अध्यायामध्ये कश्चित मे तत्श्रुतं पार्थ त्वया एकाग्रेन चेतसा, एकाग्र बुद्धीनं माझं ऐकलंस का काही? आणि मग मला नष्टो मोह स्मृतिर्लब्धा त्वत्प्रसादात मयाच्युत आहे ना. त्याला ऐकवली. मग धर्म तेवढा धार्मिक होता. धर्म तर एवढा धार्मिक होता. मग त्याला उपदेश करायला काय होत होतं? देवाने नाही केला. देवाने विचार केला. अर्जुनाला मी केला. धर्म काय आपलं गिराईक नाही. कारण काय? ज्याला परमार्थातलं काहीच कळत नाही त्याला सांगणं सोपं असतं. ज्याला सगळं कळतं त्याला सांगणं लय अवघड असतं. तुमचं काय म्हणणं? गावातल्या कार्यकर्त्याला बुंदीची बादली कुठे नेला ठेव म्हणता येतं, पण कार्यकर्त्याला म्हणता येत नसतं. कारण ते आपले असतात अवघड. म्हणजे मला असं म्हणायचंय, देवाला जे अवघड काम आहे ते संतांना सोपं जातं. म्हणून अर्जुनाला उपदेश देवानं केला, पण धर्माला उपदेश करण्याकरता भगवंतानं भीष्माकडे नेलं. मला तो उपदेश सांगण्यात सध्या स्वारस्य नाहीये. भीष्म पर्वी संगती सांगितली कथा. मग अनुशासन पर्वाचा उपदेश केला, जाऊ द्या. पण जेव्हा सगळा उपदेश झाला तेव्हा निघाले भगवान. कुठून? भीष्माकडून निघाले. भीष्म म्हणता, देवा कुठे निघालाच? येतो आता भीष्म. जाऊ नका, थांबा म्हणले थोडस. का बरं? का थांबू? आता उत्तरायण लागले, प्रारब्ध भोगून संपलंय. आता बस निघायचंय, मला निघायचंय. जा ना. पण असं नाही देवा, माझ्या डोळ्यासमोर तुम्ही बरा. तुम्ही असते, तुम्ही लय गोड म्हणले असते, पण आता आम्हाला आवाज नाही. आम्हाला तेवढं गोड नाही म्हणता यायचं. आमच्या नामदेव महाराजांचा आवाज म्हणजे समृद्धी महामार्ग, कुठं स्पीड ब्रेकर नाही. आमचा आवाज म्हणजे प्रधानमंत्री ग्राम सडक योजना. त्याला किती खाचान खळग्या माप नाही. म्हणून ते तुमचं नामावली तर एवढी प्रसिद्ध झाली, तात्या मला किद्दा लावली म्हणतात, मला ती पूर्ण मिळून दे. अमेला नामदेव महाराजांना म्हणले, त्यांच्याकडे जाऊन तेवढी पूर्ण आण म्हणले, मला पूर्ण पाहिजे. आता तुम्हीच तेवढी पूर्ण द्यायची, एकदा कृपा करा. तात्याला ऐकायला लय आवडते. तात्या नित्यनेम झालं की रोज तुमची ती रिंगटून तेवढीच ऐकतात वारंवार. हे पूर्ण पाहिजे म्हणतात मला. लय गोड गायले श्री तुकाराम तुकाराम है ना. पूर्ण आहे ना ते. ठीक, ऐका मंडळी, विचार सांगत होतो. देवा चालला कुठं? थांबा म्हणले. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, पीतांबरी कसी हो तेरे मुख पे कुछ हंसी हो, ये छवि मन में बसी हो, जब प्राण तन से निकले, उस वक्त जल्दी आना, नहीं शाम भूल जाना, राधे को साथ लाना, जब प्राण तन से निकले, आता केशी राजा, आता केशी राजा, हेची विनवणी
चरणी प्रार्थना काय बघा. हे केशी राजा, तर तुला एकच विनवणी आहे. तुझ्या पायावर डोकं ठेवतो निवडी तुला प्रार्थना करतो. देह माझा असो भले ते ठाई. देवा माझा देह रानात पडो वनात पडो कुठेही पडो. माझ्या चोकोबारायासारखा झाड एक भिंत पडून त्याच्या खाली पडो कुठेही पडो. फक्त मरताना हृदयाहून येतो आनंद. सावध तो माझी इंद्रिये सकल. तेव्हा अजून एक कर, मी मरताना माझी सगळी इंद्रिय सावध असली पाहिजे. मी नुसतं डोळ्याला म्हटलं अरे देवाचं ध्यान करा, दिली एक वेळ हाता आधी ते सावध झाले पाहिजे आणि सर्व इंद्रिय देवा तुझ्याकडे लागले पाहिजे. आणि अजून एक करा देवा, एक करा. कपवात पेत देह अवसानी देवा विवारोनी देवा विवारोनी. फक्त एक करा, मरताना कफ वात आणि पित्त यांचे वेग घेऊन तुमचं विस्मरण होऊ नये. आणि मग देव करतो तसा, तेवढी काळजी घेतो. म्हणून योग्याचाही शेवट होतो, ज्ञानाचाही शेवट होतो, पण भक्ताचा शेवट जसा गोड होतो तसा कोणाचाच होत नाही. तुकाराम महाराज म्हटले, योग्यानं जसं निर्याण केलं आहे, यत सांख्य प्राप्यते स्थानम तद योगयपि गम्यते. हे तत्वज्ञान आम्हाला माहिती आहे. पण जे दुसऱ्या अध्यायात भगवान म्हणले ना, यत सांख्य प्राप्यते स्थान, आपलं तिसऱ्या अध्यायात तद योगयपि गम्यते, तेच भगवान 12व्या अध्यायात म्हटले क्लेशोधिकतरस्तेषा मग व्यक्ता सक्त चेतसा अव्यक्ता हे गतिर दुःखम देहवत बिरवाप्यते. क्लेशा अधिका. त्या योग्याला आहे फळ, पण कसे क्लेशयुक्त आहे. पण यांना मात्र तेषामहम समुद्धरता मृत्यू संसार सागरात भवामी नचिरात पार्थ मय्यावेशित चेतसाम. पण ज्याने चित्त माझ्यात अर्पण केलं ना अर्जुना, त्यांना मात्र काय होत नाही. एकच ओवी म्हणतो आता आणि अभंगात प्रवेश करून 8 तास घेतो काना काना. ऐका, एकच ओव्या सांगतो 2-4. मने वाचा करणी, ऐकताय ना, मने वाचा करणी जयाची भजनी देवाची वाहनी. ते शरीर जाती क्षणी देवची झाली. काय शब्द ज्ञानोबरायचे. यांती देवव्रता देवान पितृन यांती पितृव्रता भूतानी यांती भूतेजा यांती मध्या जेनुपेमा. या पदावरच्या ओव्या आहेत. मने वाचा करणी जयाची भजने देवाची वाहनी. ते शरीर जाती क्षणी देवची झाले. आणि सोपं नाही, पण फुकट होत नाही. महाराज म्हणले, हा क्षण येण्याकरता याजसाठी केला होता अट्टहास, शेवटचा दिस गोड झाला. झालं महाराज, प्रयत्न झाले तुमचे, सफल झाले. जसा गणेश भाऊ एखादा माणूस व्यापारात उतरला नवीन नवीन, तर 1-2 वर्षानं मित्र म्हणतात, कस काय रे, काय चाललंय व्यापाराचं, बरं आहे ना. काय नाही भाऊ, लय भारी झालं, तुमच्या म्हणण्यानं नादी लागलो कांद्याच्या आणि घरातली वांदे संपले माझ्या. चांगलं झालं. तसं तुकाराम महाराजाला विचारलं, हा शेवट जीवदशेचा शेवट गोड होणं गरजेचं आहे. योग्यापेक्षा ज्ञानापेक्षा होणं गरजेचं आहे. तुम्ही तेवढ्या करता प्रयत्न सुद्धा केले, मग त्याचं काय झालं? काय झालं? शेवट तो भला, 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 शेवट तो
भला माझा बहु गोड झाला. शेवटाला किती विशेषण आहे त्या अभंगा चरणात. माझा शेवट भला झाला, गोड झाला, बहु गोड झाला. 3 आहेत. माझा शेवट भला झाला, शेवट तो भला, माझा गोड नाही बहु गोड झाला. हे भला आणि बहु गोड या दोन्ही करता एक एक भाव सांगतो आणि देवाशपथ 8 तास घेतो. भला झाला म्हणजे काय? अन्य लोक जसे जन्माला येतात आणि मरतात तसं नाही झालं. मला याच शरीरामध्ये याच देही याची डोळा भोगमुक्तीचा सोहळा. त्यांच्यासारखं मला मरावं नाही लागलं. त्यांना न्यायला कोण येतं? यमाचा पाहुणा. पण आम्हाला शांती दया पाहुणा. आम्हाला न्यायला कोण येणार आहे? यम येणार आहे. पण आपल्याला नेताना कसा नेणार आहे? नाही त्या यमाशी करुणा. पूर्ण चरण आहे का? नाही त्या यमाशी बाहेर काढिता. पुढे दृष्टांत दिलाय. ओढाळ सापडे जैसे धन्या थोर यातना धरी जेतो. असे उन्हाळ्याचे दिवस, खायला काय नाही, दुष्काळ पडला जिकडं तिकडं. आणि एकानं बरोबर उन्हाळ्यात त्याच्याकडे शेततळ्यात पाणी होतं म्हणून 1 बिगाभर भुईमुग केला. भुईमुग असा लसलशीत आला. सगळं गाव त्याचं भुईमुग बघा यायचं. पण एक कधी कोणाला शेंग देत नव्हतं. भलतं हलकट होतं. आपला असो लसलशीत असा भुईमुगाचा काय बसला, त्याचा प्लॉट बसला. जे ते बघा यायचं. तो जीव लावून त्याला जपत होता. आणि एके दिवशी ओढाळ जनावर त्याच्यात आलं आणि त्याने ते खाल्लं. इतका जीव तळपणार आहे. लेकराला ते एक वेल उपटू दिला नाही मी. आणि ओढाळ जनावराने खाल्लं. परत दुसऱ्याशी ओढाळ जनावर आलं. मग तो पाळतीवरच राहिला. आणि मग त्या शेत धन्याला ते ओढाळ जनावर सापडलं. आणि मग त्या जनावर म्हणलं, ओ वळू साहेब असं नका ना करत जाऊ. तुम्ही मला मागा काहीतरी, मी तुम्हाला देजन. असं शेतात येत जाऊ नका, तुमच्या पाया पडतो. ओ वळू साहेब, ओ जाने गाय, असं नका नको. असं करतो. काय करतो मग? हातात काठी घेतो आणि दिसत तेवढ्या आमच्या मराठवाड्यातला शब्द कातू कातू हानी तू. काय ओढाळ जनावर जसं शेतकमालकाला सापडलं, जसं मारत तोडत आणि झोडत, मारिती तोडीती आणि झोडीती आहे ना ह्यांना. पण आम्हाला तसं नाही झालं. जया पूजिले आदरे पांडुरंगे, विमानस्थ केले प्रयाण प्रसंगे. पर तुकोबाराला नेताना यम आला नाही असं नाही. एक चरण आहे बाबा अण्णा, लय गोड आहे. निर्यानातलं नाभी नाभी भक्त राया, 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 वेगी पावलो सकया, वेगी पावलो सकया, नाभी नाभी भक्त राया, नाभी नाभी भक्त राया, वेगी पावलो सकया, वेगी पावलो सकया, नाभी नाभी भक्त राया, नाभी नाभी भक्त राया. तुकोबाराचे पंतू गोपाळ महाराज यांनी या चरणाचा भाव सांगितला. कारण जेव्हा तुकोबाराला नेला देव आले तेव्हा सोबत यमही आला. आणि तुकोबाराने पाहिलं, पहिलं दिसतील भार दिंड्या पताका राणा. अरे तो पंढरीचा राणा आहे. त्याच्या बाजूला कोण आहे? अरे तो इंद्र आहे. अरे तो वरुण आहे.
ध्रुव, प्रल्हाद, अंबरीषी, रुक्मांगद, सूर्यवंशी आणि ऋषीमुनी तापशी सगळे यायला लागले. असं ज्ञाळून पाहिलं म्हणे ओ तुकोबा. भजनाने विचारलं ते रेड्यावर बसलेलं कोणी म्हणजे तर यम आहे. आणि हा कसा काय आला, हा कसा काय आला? अरे हे येण्याकरता परमार्थ केला का? याच्यासाठी अट्टहास केला का? कसं आला बा? का माझा परमार्थ चुकला की काय? अशी भीती निर्माण झाली. कोणाला? तुकोबाला. तिकडून देवानं सांगितलं तुकोबा नाभी घाबरू नको, घाबरू नको. यम तुला न्यायला नाही आला, मग यम तुझं पूजन करायला आलाय. आज यम मृत्यू अंगाने आला नाही, आज यम वैष्णव होऊन तुझ्या भेटीला आलाय. म्हणून यम आपल्याला न्यायला, पण त्यांना तो का म्हणे आता येतील न्यावया अंगे आपुल्या माय बाप म्हणून आम्हाला देव न्यायला आला. म्हणून आमचा शेवट भला झाला. अनुभव गोड कसा झाला? योग्याला शुची देश प्रतिष्ठाप्य स्थिर मासन आत्मना. एवढं करून ज्ञानाला सगळ्याचा लय करून आम्हाला सगळ्याचा लय न करता सुची देशात न जाता नलगे सांडावा आश्रम उपजले कुडीचे धर्म आणि न करावे श्रम. इथेच घरामध्ये बसून बायका पोरात राहून शिव्या देणारी कोयना पण बायको आहे. हो लेकरं माझ्या भोवती फिरतात. पण ऐकलं का तुकाराम महाराज बायको शिव्या देत होती पण जीव लय होता बरं. हो परवा मी एका साधूच्या मुखातून वाक्य ऐकलं का? या महाराष्ट्रावर 2 जिजाऊचे लय उपकार आहेत. एक जिजाऊन शोभा दिला आणि एका जिजाऊन तुकोबा दिला. एका जिजाऊन कोण दिला? शोभा दिला. आणि तुकोबा कोणी दिला? जिजाऊनच दिला. फक्त त्या शोभा जिजाऊचा मुलगा होता आणि तुकोबा या जिजाऊचा पती होता. महाराज त्यांना खायचं भान नव्हतं, निघून जायचे. पण वेळची वेळेला भाकर तुकडा कोण नेऊन द्यायचं? जिजाऊ द्यायचे. म्हणून आज आम्हाला तुकोबा बघायला भेटतात. त्याचे उपकार आमची जिजा माता आहे, ध्यानात ठेवलं पाहिजे. म्हणून भक्तीतली जिजा माता आणि शक्तीतली जिजा माता ही ध्यानात ठेवा. 2 जिजा ध्यानात ठेवायच्या. आईसाहेबाचं नाव जिजा, पण लाडानं त्यांना आवली आवडी हे उपनाव होतं. असं नाव असतात त्याने. आमच्या गावात एका पुरीचं नाव कोजागृती आहे, पण गावात तिला कोणीच कोजागृती म्हणत, कोंगी 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 म्हणतात. नाव असतं चांगलं. बघा म्हणे का कोणाचं लग्न आहे? म्हणे स्वीटीचं पिंटीचं. ती स्वीटी पिंटी नाव नसतात, पत्रिकेमध्ये असतं धोंडाबाई कंसात पिंटी असं असतं. असो जाऊ द्या. ही जिजा हिनं तुकोबा दिले. शिव्या देत होती पण प्रेम करत होती. ह्या पत्नीत राहून आम्ही तो शेवट गोड केला. म्हणून शेवट तो भला माझा बहु गोड झाला. आता डायरेक्ट शेवटचं चरण म्हणून. कशामुळे झालो? आलो निजाच्या माहेरा भेटी रखुमाईच्या वरा. आम्ही निजाच्या माहेरा म्हणजे स्वरूपाच्या माहेराला प्राप्त झालो. सगळ्या संतांचीच भाषा आहे. स्वर जोरात जरा बिघडले काहीतरी, थोडंसं बिघडलं. उभा करून लाव, उभा करून. कमी जास्त काय तुम्ही जाईन मी आता बोला बोला मायरा जाईन मी आपुल्या मायेरा जाईन मी आता. आपुल्या मायेरा जाईन मी आता. आपुल्या मायरा जाईन मी आता. आपुल्या मायरा जाईन मी आता. जाईन गे
रुक्माईच्या वाराला भेटलो आणि रुक्माईच्या वाराला भेटून माझ्या जीवनाचा शेवट गोड झाला, परिणाम परिहार झाला. अवघ्या दुःखाचा मागेला जन्म मृत्यू जरा व्याधी आदिदैविक आदी भौतिक आध्यात्मिक सगळी ताप माझ्या मागं हात धुवून लागले होते, पण सगळ्या दुःखाचा परिहार झाला. आता वेळ झाल्यामुळे विस्तार काय करू म्हटले, एकच सांगतो, आता माझ्या जीवनात कसलीच कमतरता राहिली नाही. तुका म्हणे वाणी 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 तुका म्हणे सततयुक्तानां भजतां प्रीतिपूर्वकम ददामि बुद्धियोगम तम येन मामुपयांती. ते त्याचं निष्ठेनं भजन केलं, परिणाम त्याने आम्हाला बुद्धियोग दिला, त्याचं आत्मस्वरूप आम्हाला प्राप्त करून दिलं. एवढा गोड आमचा शेवट झाला. आतापर्यंत आता आम्ही जीव होतो, आता जीव नाही राहिलो. एकदेशी जीव काळा हा सकाळा सोयरा, आता व्यापक बोधावर आम्ही गेलो. आणि आता ऐका ना, आता त्या उंचीवर गेल्यामुळे तो का म्हणे वाणी गेली, आता कशाचीच वाण आम्हाला राहिली नाही. जोपर्यंत जीव आहे ना त्याला काही कमी पडतं, पण पुढचं वाक्य अजून महत्वाचं आहे, त्याला किती मिळू द्या त्याला कमीच पडतं. जीवाच्या दोन अडचणी, जीवाच्या सगळं जेवण केलं, मस्त पंचपक्वानाचं जेवण केलं, म्हणला मठ्ठा असता तर बरं झालं. सगळं असून त्याला काय पडतं, कमीच पडतं, कमीच पडतं. बरं त्याला किती द्या कमीच पडतं. का बरं, जीव असल्यामुळे. हो, म्हणून परवा चैतन्य महाराजांनी सांगितलं, विती एवढेशे पोट, माणसाचं पोट किती आहे, एका विती एवढे, पण केवढा बुवा भाटत आहे याचा. विधभरच पोट आहे पण भरत का नाही, त्याचं कारण आहे म्हणले तुकाराम महाराजांनी पोटाची लांबी सांगितली, खोली कुठं सांगितली. माणसाची पोट लहान आहेत पण ते लय खोल आहेत ना. म्हणजे झोपडीत राहणारा 3 मजल्याच्या बंगल्यात गेला तरी 4थ्या मजल्याचे गज काढतात. मग ती चाल ठेवली, मग तू जमलं तर बघू पुढच्या वर्षी. म्हणून जीवाला कमी आहे आणि किती मिळालं तरी कमीच आहे, म्हणून वाणच आहे, कमतरताच आहे. पण आता आमचं तसं झालं नाही, आमची वाणी गेली म्हणजे आता आमच्या जीवनात कसलीच कमतरता राहिली नाही. 2 चरणे, तू का म्हणे वाणी शुद्ध जनार्दन जनी, आणि तू का म्हणे वाणी गेली आता घेऊधनी. तिथलचा वाणी शब्द वाच्या अर्थाने आणि इथलचा वाणी शब्द कमतरता या अर्थाने. आता आम्हाला काहीच कमी राहिलं नाही, आम्ही एवढा शेवट गोड केला. पण हा शेवट गोड कशाने केला, महाराज म्हणतात शेवट तो होतो तुझे याने गोड.
हा गोड बहुगोड झाला. कशामुळे? तुझ्या नामचिंतनामुळे. एकदा टाळी वाजून ते नामचिंतन करू. राहिलेल्या 5 मिनिटात राहिलेला परिहार देऊन सेवेला पूर्णविराम देऊ. एकदा सर्वांनी ज्ञानोबाऱ्यासारखा महात्मा समाधीला बसला तर निवृत्तीनाथासारख्या भावाला काय झाले? दुःख झाले. तुकोबाराय वैकुंठाला गेले तर तुकोबारायच्या मुलाला दुःख झाले. तुकोबाराय वैकुंठाला गेले, त्यांची कन्या भागीरथी, तिला काय दुःख झालं? प्रसिद्ध आहे आपल्याकडे प्रमाण प्रकरण सगळं, की तुकाराम महाराज वैकुंठाला गेले तेव्हा मुलगी बाजूच्याच गावात दिली होती, पण तिला कळालं नाही आपला बाप गेला ते कळालं नाही. आणि जेव्हा तिला कळालं, बाबा गेले कोण्या गावा? भागीरथी करी धावा. आणि बाबा मला न सांगता कसे गेले, बाबा मला न सांगता कसे गेले. एवढं करून त्या पोरीने माशाच्या डोहात, नदीच्या डोहात उडी मारली बापाच्या वियोगा करता. उडी टाकली, पण उडी डोहात टाकली, पण मत्स्य वरी ती झेलेली. अरे ही कन्या माझ्या तुकोबाची कन्या आहे म्हणून माशांनी तिला बुडू दिलं नाही. आणि तिचा शोक पाहून साक्षात तुकोबाला मुली करता यावं लागलं. साधू जरी गेला तर परिवाराला दुःख होत नाही का? बायको रडते, मुलगी रडते, मुलगा रडतो, शिष्य रडतात. बघा तुम्ही संत सेना महाराज, आपलं संताजी जगनाडे महाराजाचं निर्याण पहा, गोरशेठ वाणी पहा, गंगाराम पंत मवाळ पहा. सगळ्याचा विस्तार करता येत नाही. एकाच्या जाण्याने परिवार दुःखी होतच असतो. तसं गेल्या वर्षी वैकुंठवासी रंगनाथराव शिंदे पाटील, अर्थातच सगळ्यांचे आदरणीय अण्णा, जायचं वय नव्हतं, परिवाराला गरज होती. मुलं चांगले कर्तबगारी, शेती करतो, एक मिलिटरीमध्ये देशसेवा करतो, तो व्यवस्थित आहे. मुलगी सुद्धा उगल्यांच्या घरामध्ये गुण्या गोविंदानं, मला वाटतं निळकंठराव बरोबर ना, निळकंठराव उगले यांच्या घरी मुलगी दिलेली आहे. ती बी मोठ्या आनंदात आहे, सुखी आहे. पण आता नातवंड होते, त्यांचं कौतुक पाहायचं होतं, सगळं पाहायचं होतं, पण नियतीला ते मान्य नव्हतं. त्यांच्या प्रारब्धानं अल्पसा आजार झाला आणि त्या आजारामध्ये त्यांचं जाणं घडलं. खरं तर अण्णा जाण्याने कोणाचं काय गेलं? शिंदे गावातला एक मतदाता गेला, काय नाही दुसरा निर्माण होत असतो. भाऊकीतला एक माणूस गेला, त्याला पर्याय असतो. त्यांच्या जाण्याने कोणाचा चुलता गेला, दुसरा चुलता असतो. त्यांच्या जाण्याने कोणाचा मामा गेला, एक मामा मेला तर दुसरा मामा असतो. एका कोणाचा आजा गेला, बाप आजा गेला तर माय आजा असतो, पर्याय असतो. पण त्यांच्या जाण्याने सगळ्यात मोठं दुःख त्यांच्या आईला आहे. आई अजून जिवंत आहे, अंबाबाई गोपाळा शिंदे पाटील, त्या अजून. महाराज आपल्या समोर आपला मुलगा जाण्यासारखं दुःख जगात कोणतंच नाही. मी माझ्या आईचं सांगतो, मुलगा गेला नाही, पण आम्ही 3 भाऊ आहेत. एक वकील आहे, मी महाराज आहे. एक टेम्पो चालवतो, पण ते सगळ्यात मोठा आहे तो, पण जरा त्याची परिस्थिती एवढी काय खास नाही. आई माझ्याजवळ रात्री कुठं आळंदीला माझ्याजवळ, चिंता करते त्याची. कारण काय आपल्यावर तो माझ्याजवळ राहते, माझं खाते, चिंता त्याची का करीती? तसं नसतं. ते माया असतं, ते मायच व्हावं लागतं, त्याच्यासाठी माय व्हावं लागतं. म्हणून बाईच्या जीवनात सगळ्यात मोठं दुःख असतं, ज्याच्या खांद्यावर जायचंय तो आपल्या समोर खांद्यावर गेला. आईसाहेबालाही दुःख आहे. पण चला, बाकीचा परिवार आहे, अजून गंगाधरराव आहेत, त्या विसरून जातील त्यांच्या जाण्याने. एक मुलगा गेला, दुसरा आहे. आदरणीय कमलताई, ज्या कोण्या आडनावाच्या होत्या लग्नाआधी, ते वेगळं आडनाव, जाधव परिवारातल्या. आधी त्या कमल जाधव होत्या, मग त्या शिंदेच्या घरात आल्या. त्या शिंदेच्या जेव्हा घरात आल्या तेव्हा रामकृष्णाकडे पाहून नाही आल्या, त्या सोपानकडे पाहून नाही आल्या, वर्षाकडे पाहून नाही आल्या, त्या अण्णाकडे पाहून आल्या. आणि त्या ज्यांच्याकडे पाहून शिंदे परिवारात आल्या होत्या तोच आता त्यांना पाहिला नाही. म्हणजे पत्नीलाही दुःख आहे. म्हणून काय असतं, मी ब्रह्मचारी माणूस आहे, पण शास्त्र किंवा व्यवहार असा दिसून येतो अण्णा, की वय जेव्हा 40-50च्या पुढे जातं तेव्हा पती पत्नीचं जाऊ द्या, शारीर 40-50 सोडून द्या, लग्न झाल्यापासून शरीर सुख हे पती पत्नीच्या नात्यातलं 100 निमित्तातलं एक निमित्त आहे.
बाकी निमित्त भरपूर आहेत. त्यातलं प्रमुख निमित्त आहे पती पत्नीचं. काय असतं महाराज, शरीर सुख एवढं जर कारण पती पत्नीचं असतं ना, कोणी लग्न केलं नसतं. बाजारात शरीर सुख किती भेटतं, माफी मागून बोलतो बाबा. पण पत्नी काय असते, घराला घर पण देण्याकरता. पत्नी काय असते, बापाची संपत्ती जर मी सांभाळत असेल, माझ्या बापाचा परिवार सांभाळायला मला आधार कोणतरी पाहिजे, ही पत्नी असते. मला माझ्या वडिलाची परंपरा चालवायची, मला चांगली संतती मिळाली पाहिजे, त्यासाठी पत्नी असते. आणि अनेक कारणामध्ये एक कारण आहे, पत्नी कशा करता असते, आधारासाठी असते. पत्नीला पतीचा आणि पतीला पत्नीचा आधार असतो, परस्पराचा आधार. म्हणून पहा, तुकाराम महाराज निवांत भजन का करू शकले, जिजाऊ घर सांभाळायला होते म्हणून. शहाजी राजे खुशाल जिजाऊला सोडून दिलं शिवनेरीवर आणि कर्नाटकात मोहिमेवर गेले. का गेले, त्यांना पक्क माहिती होती माझी जिजा कशी आहे. विश्वास होता बायकोवर. हो, अजून बोलतो महाराज, काय विश्वास होता. मित्राच्या घरी ठेवली तरी शंका नाही. आणि माझा पोरगा घडवेल, कारण त्यांनी पाहिलं होतं जिजाऊ किती हुशार आहे, किती हुशार आहे. म्हणून बापाचे दिराचे भांडणं झाले, दिरानं भाऊ मारला आणि बापानं दीर मारला. हे कळाल्यापासून ती मायराची पायरी चढली नाही. कोण, जिजाऊ. जिजाऊचा भाऊ दिरानं मारला संभाजीराजांनी, आणि लोकोजी जाधवांनी संभाजीराजाला मारलं. मोठा इतिहास आहे त्याचा. ज्या दिवशी कळालं माझ्या बापाने माझा दीर मारला, त्या दिवसापासून तिनं माहेराची पायरी चढली नाही. ती म्हणली, ज्या दिवशी मी जाधवाच्या घरून भोसल्यांच्या घरी आले, त्या दिवशीपासून मी भोसल्यांची झाले. हा विश्वास होता. आधार असतो बायकोचा, फार मोठा आधार असतो. माणसं पत्नीला फार हलक्यात घेतात, असं नाही येते, तिचा फार मोठा आधार. तुम्हाला अजून बोलू का आपल्यातलं, बाबाजी आपल्यातलं बोलतो. चला महाराज आपल्या घरी जेवायला, हे म्हणायला गोड लागत, पण जीव घालणारी ती, हे ध्यानात ठेवत जा. हे तुमची जी हुशारकी चालली ना बाहेर, या घरी राहा घरी बसा घरी, ही हुशारकी कोणाच्या जीवावर आहे, कोणाच्या जीवावर आहे, तिच्या जीवावर आहे, ध्यानात ठेवा. म्हणून पतीला पत्नीचा आधार आणि पत्नीला पतीचा आधार. ज्या वयात पतीचा आधार पाहिजे त्या वयात तो आधार गेला, आधार गेला. आणि आमची वर्षाताई असेल, सोपनराव असतील, रामकृष्ण भाऊ असेल, त्यात वर्षाताई नवऱ्याच्या घरी सुखी असेल. पण काय असतं, नवऱ्याच्या घरची संपत्ती आणि बापानं पाठवून फिरेला हात सारखा असतं. नवऱ्याच्या संपत्तीनं मिळालेलं सुख आणि बापानं केलेलं कौतुक हे सारखं असतं. आळंदीमध्ये आमच्या शेजारी घर आहे, लय गोड घटना अण्णा, मला आठवलं तरी. महाराज आहेत आमचे पकवायचे, त्यांची परिस्थिती जेमतेम आहे, सगळेच काही यशस्वी होत नाही, जेमतेम परिस्थिती आहे. पण त्या पोरीचा बाप महिन्याला आळंदीला येतो. मग येताना पोरीला एवढ्या शेंगाच घेऊन ये, थोडे कांद्याचा आण, लसण आला की त्यातल्या 2 गड्ड्याचा आण. त्या 2 गड्ड्याची किंमत आहे, टोपलभर कांद्याची किंमत आहे. सुभाषराव, तिची माय एवढी तुरीची डाळच पाठव, मुगाची डाळच पाठव. कोणाला, त्या पोरीला डाळ पाठवती आणि फोन करते, ताई त्या डाळीमध्ये 500 रुपये, जीवाला काहीतरी खाय. हे जे मायराचं सुख असतं ना, ते सारखं असतं, म्हणून ते दुःख असतं. आणि आता रामकृष्ण भाऊ झाले, हे सोपानराव झाले, कर्तृत्व खूप करणार. त्यांनी एखादी समजा 2 बिघ्याचे 4 बिघे घेतले, चांगला बंगला बांधला, कौतुक करायला आपण सगळे, आपलं स्तुती करायला. काय पोरं आहेत बाबा, काय कमिलराव पोरानं, कमिलराव पोरानं. स्तुती करायला सगळं जग आहे, पण कौतुक करायला फक्त बाप आहे. बापाचं जे कौतुक असतं ना, ते आगळं वेगळंच आहे. पिक्चर मधलं वाक्य पण मला लय आवडतं बरं अण्णा. त्या आयुष्यमान खुरानाचं एक क्लिप पाहिली होती मी, आणि तो मित्राला दारू पीत पीत म्हणला होता, बाप का प्यार भी बाप होता है बोले. बाप का प्यार भी बाप होता है. मी अनेक वेळा सांगितलं, माझा बाप कधी भजनाला कीर्तनाला न जाणार, जाणार तर सोडून द्या, गेलं तर मारणार. 3 दिवस चालता येणार नाही एवढा माझा बाप मारत होता. का, हरिपाठाला गेलो म्हणून. पण जेव्हा आळंदीला आलो आणि एका सप्ताहात माझं कीर्तन होतं, मी आई बापाला बोलून घेतलं, कसे तरी ते आले. सगळे लोक म्हणायचे कोण आहेत, उमेश महाराजाचे वडील आहेत. आणि सगळे लोक पाया पडायला लागले की माझे वडील वरच्या शर्टाच्या गुंड्या लावायचे, गळ्यात माळच नाही, गळ्यात माळत नव्हती माझ्या बापाची.
असा माझा बाप. पण जेव्हा मी कीर्तन केलं, सगळ्यांनी माझं कौतुक केलं, तर संध्याकाळी तोच बाप घरामध्ये ढासा रडत होता. आणि वडिलाच्या, आमच्या आईच्या खुरीतून रडण्याचं वाश होतं. मी सहज पाहिलं तर सगळे आमचे पाहुणे 2-4 आलेले होते ते आणि आमची आई. मी बाहेर होतो, रडण्याचा आवाज आला आणि माझा बाप माझ्या आईला म्हणत होता, मी बाळ्याला एवढा मारायचो, आज माझा बाळ्या किती मोठा झाला. पण ह्याच्यापेक्षा मोठं सुख कोणतं आहे? अण्णा तुम्ही भाग्यवान आहे. ही पिढी जात वार करीत, निष्ठावान वार करीत. हे नामदेव महाराज चव्हाण, त्यांचे वडील आदरणीय मारुती बाबा चव्हाण. मारुती बाबा चव्हाण म्हणजे कोण? पांडुरंग महाराज, संदीपान महाराज, बनशी महाराज, बाजीराव महाराज, जवळेकर, ह्या सगळ्याला सांभाळणारा ह्यांचा बाप चातुर्मासामध्ये. म्हणजे मारुतीराव महाराज चव्हाण यांची वडसकर धर्मशाळा आहे ह्याच्यात पंढरपूरमध्ये सुद्धा. त्या वाड्यात कोण राहतो चातुर्मासला? हे सगळे चातुर्मासला राहत होते म्हणे मारुती महाराजाकडे, वडचकर. असं म्हणून नसतं सगळ्याचं नशीब, पण असा बापाचं कौतुक. म्हणून सोपानराव रामकृष्ण भाऊ यांना सुद्धा पित्याचा शोक आहे. वर्षाताईला पित्याचा शोक आहे. पण प्रभू करो, आलेल्या गोष्टीला प्रत्येकाला सामोरं जावं लागतं, ते जावं लागतंय. आदरणीय गंगाधर भाऊ, त्यांना सुद्धा वाटतं की मोठा भाऊ आधी जाऊन मग बारका जावा, पण ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाशी जाणे आणि केले नारायणे विपरीत, आहे ना. निवृत्तीनाथाला विचारलं तुम्ही का रडता? त्या रडण्याची जी कारणं सांगितली ना, ते 1-2 कारणं लय गोड आहेत. काय झालं, जेव्हा देहांत प्रायश्चित्त दिलं आणि जेव्हा विठ्ठलपंत रुक्मिणी निघाले, तेव्हा दिवसा नाही निघाले. मेघराज महाराज रात्री निघाले. शेवटी माय हो, मायला लेकरं सोडताना त्रास होतो. बरं, कोण आता लेकरं कसे सोडायचे? आता मी कामावर चालले आणि परत यायला लागले, संध्याकाळी भेटणार आहेत, अशा भावनेतून लेकरं सोडणं वेगळं. पण आता आयुष्यात त्यांना मी दिसणार नाही, मला हे दिसणार नाहीत, अशा भावनेतून लेकरं सोडायचे. रुक्मिणी म्हणते, होय हो, एकदा लेकराला मी हृदयाला लावू का? विठ्ठलपंताला माहिती, एकदा जर लेकरं उठले आणि इथं शोकसभा चालू झाली तर पाश तोडायला जड जाईल. नाही रुक्मिणी, या लेकरांकरता आपल्याला हे देहांत प्रायश्चित्ताचं विष प्यावंच लागेल. शेवटी चौघाला उठवायला परवानगी नाही दिली, तेव्हा रुक्मिणी म्हणते, फक्त मला मोठ्याला उठू द्या. निवृत्तीनाथाला गहिनीनाथाचा प्रसाद आहे, तो तत्वज्ञानी आहे, तो हे समजू शकतो, त्याला उठू द्या. उठवलं निवृत्तीनाथाला उठवलं. निवृत्तीनाथाला सांगितलं, निवृत्ती, आजपासून या 3 भावंडाची माय पण तू, बाप पण तूच. ठीक आहे. एक थेंब पाणी आलं नाही डोळ्याला. कोणाच्या? निवृत्तीनाथाच्या. बाप मायबाप सोडून गेले, एक थेंब पाणी आलं नाही. पण उगा कल्पना करा, सकाळी उठल्यावर चिमुरड्या मुक्ताईने जेव्हा विचारलं असेल, दादा आई बाबा कुठे आहेत, काय उत्तर दिलं असेल निवृत्तीनाथाने? मोठा अवघड प्रसंग आहे. पण असे मायबाप गेल्यावर न रडणारे निवृत्तीनाथ जेव्हा समाधी प्रसंगात रडले, तेव्हा विचारलं, तुम्ही का रडता? त्याची 2 जी कारणं आपल्या अभंगात सापडतात. त्यात पहिलं कारण आहे, अवज्ञा कधी केली नाही येणे आणि गुरु शिष्य पण सिद्धी नेले. यांनी माझी अवज्ञा कधीच केली नाही, माझं गुरु पण यानं सदैव सांभाळलं. आणि दुसरं कारण सांगितलं, ज्येष्ठाच्या आधी कनिष्ठाशी जाणे, केले नारायणे विपरीत, याला माझ्या आधी जावं लागतं. हे दुःख अर्थात सगळ्याच शिंदे पाटील परिवाराला दुःख आहे. प्रभू करो, ते दुःख संपी आदरणीय अण्णांना योग्य स्थान देवाने द्यावं, अशी भावना सद्भावना या प्रसंगी व्यक्त करतो. त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली समर्पित करतो आणि माझ्या वाणी विस्ताराला पूर्णविराम देतो. या शिंदे परिवाराचं प्रेम तथा या शिंदे गावातील भजनी मंडळाचं प्रेम, त्या प्रेमाखातर इथं येणं घडलं. मग बाळासाहेब महाराज शिंदे असतील, आदरणीय आमचे बाबाजी महाराज शिंदे असतील, या सगळ्याच भजनी मंडळाने आग्रह धरला, येणं घडलं. झालेली सेवा प्रभूचरणी समर्पित करतो. सेवा पूर्णत्वाकडे जात असताना सर्व गुणीजन मंडळी आहेत, पण आदरणीय हरिभक्तीपरायण आळंदीमध्ये ज्या काही परंपरा आहेत की ज्या मोठ्या दिमाखात मोठ्या निष्ठेने वारकरी संप्रदायाचं कार्य करतात, असे वैकुंठवासी मारुती महाराज चव्हाण, त्यांचे चिरंजीव आदरणीय हरिभक्तीपरायण नामदेवजी महाराज चव्हाण, आज ते सुद्धा स्वतः कीर्तनाला या ठिकाणी. असं आहे का? अरे वा वा वा, मग तर अजून आनंदाची गोष्ट आहे की तर वडाळीमध्ये त्यांची कोणती भागवत कथा संध्याकाळी 7 ते 9 या वेळेमध्ये भागवत कथा चालू आहे. आवाजात माधुर्य काय असतं, बोलण्यात सौंदर्य काय असतं,
आणि अभ्यास पूर्णता काय असते. कारण मी पाहिले की किसन महाराज साखरे यांच्याकडे जाऊन यांनी वेदांताचा सुद्धा अभ्यास केलेला आहे. हो, संत वाङ्मयाची परंपरा, अभ्यास, अत्यंत गोड आवाज आणि गोड अशी कथा चालू आहे. कितवा दिवस आहे? आज 3रा दिवस आहे. म्हणून मला असं वाटतं कोणी त्या कथेला विमुख राहू नका. सगळ्यांनी त्या कथेला आवर्जून संध्याकाळी 7:09 या वेळेमध्ये हजर राहावं. चांगली पर्वणी आली, कैसी गंगा जोडली अमृत, काय म्हटलं ज्ञानोबारायने, कैसी आघडी कदैवाची, जी गंगा जोडली अमृताची, हो का जपत पेष्ट होती यांची फळा आली. म्हणून आपण सर्वांनी त्या कथेला यावं जावं. खरं तर नियम असा आहे, कथाकार आणि कीर्तनाला यायचं नसतं. पण आदरणीय महाराज कथाकार असून सुद्धा कीर्तनाला आले. त्यांचं ह्या गावावर प्रेम, ह्या परिवारावर प्रेम, विशेष करून माझ्यावर प्रेम आणि संप्रदायाच्या निष्ठेवर प्रेम असल्यामुळे ते आले. तुमच्या इच्छेने विनम्र भाव व्यक्त करतो. पुन्हा एकदा सगळ्यांच्या आभार सेवेला पूर्ण विराम देतो. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज, जय जय ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्तकार, निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. निवृत्ती ज्ञानदेव सोपान मुक्ताबाई एकनाथ नामदेव तुकाराम. चाल म्हणायची का? नाही विठ्ठली कवरदारी विठ्ठल ज्ञानदेव. ऐका मंडळी, कीर्तन लांबलेलं नाही. खरं तर वेळेच्या आत सोडलेलं आहे. पुढच्या सूचना झाल्याशिवाय कोणी उठू नये ही सगळ्या श्रोत्यांना विनंती. मला जरा पुढच्या प्रवासाची धावपळ असल्यामुळे मला मात्र निघावं लागणार आहे. याबद्दल ग्रामस्थांची मी माफी मागतो. खासदार साहेब आदरणीय अरे बापरे, पण कोण्या विद्यापीठात मिळतो सर? कुठे मिळतो? वा, बघा खासदार साहेब येऊन बसले, त्यांची एंट्री अशी झाली जसं काय सामान्य श्रोता आला. आदरणीय भगरे सर, समोरासमोर पहिल्यांदा भेटलो सर. तुम्हाला फार आनंद वाटला की तुमच्यासारख्यांचा आज मला भेट झाली. त्याबद्दल आदरणीय एकदा टाळ्या वाजवा. आदरणीय भगरे सर ते या चिंतनात उपस्थित आहेत. आणि परत सांगतो, एवढं साधं राहायचं नसतं पुढाऱ्यांनी. एक तर राहायचं नसतं, नाही तर हे कोण्या विद्यापीठात शिकवतात ते सांगा. बरेच पुढारी आपल्याला तिथं पाठवायचे. तर कीर्तनात आल्यानंतर ते येतात आणि पोत्र फिरून जातात आमच्या कीर्तनात. आता काय सांगावं. म्हणून मी कोण्या पक्षाचं नाही बरं साहेब, मी वारकरी संप्रदायाचा माणूस आहे. आमचे वाजे साहेब आहेत, सिन्नरचे वाजे साहेब आहेत. वाजे साहेब रात्रीच माझ्या कीर्तनाला राधाकृष्णजी विखे पाटील होते. काल लोणीला कीर्तन होतं, विखे पाटील होते. कीर्तनात येऊन श्रोत्यासारखं येणं बसणं सहज जाणं. म्हणजे राजकारणामध्ये शांत चित्तानं कीर्तन ऐकणारे थोडेच पुढारी आहेत. त्यांचे नावं म्हणजे माहीत असलेले तो आपली इकडचे सांगतो, राधाकृष्ण विखे पाटील आहेत, वाजे साहेब आहेत. आता त्या यादीला आजपासून 3रं नाव भगरे सरांचं लावणार मी, वादच नाही. आदरणीय सर, तुमच्याबद्दल सद्भाव आणि माझ्या वाणीला पूर्ण विराम. कोणी जागा सोडू नका. बोलिले कुरे